हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मज्जेत ना? काय चालू आहे तुमचं? हां 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 सांगा सांगा, पटापट सांगा, कॉमेंटमध्ये सांगा की तब्येत पाणी वगैरे सगळं एकदम फिट अँड फाईन आहे ना? तर सकाळी तुम्ही बघितलं मी चहा बिहा घेतला. चहा घेऊन झाल्यानंतर मग आता जस्ट आंघोळ वगैरे करून बाहेर आलेली आहे, फ्रेश झालेली आहे. आणि माझ्या एकदम डोक्यात आलं की अरे च्या, आजचा दिवस तर गाईज केस थोडेसे अवॉइड करा, ओले झालेले, लेट इट बी. तर आजचा दिवस मी म्हटलं की आजचा दिवस सुरू झाला आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना भेटले नाही आहे, आज ब्लॉग सुरू केला नाही, असं कसं शक्य आहे? हां, कारण की काय म्हणता येईल त्याला, हां, कारण की असं की जर समजा माणूस प्रॉब्लेममध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, कुठल्या इश्यूमध्ये असेल, तर त्यांनी आपल्या जवळच्यांना, आप्तांना जर इन्व्हॉल्व नाही केलं ना, तर ते जस्टिफाईड आहे, ते समजू शकतो. पण आनंदाचा दिवस आहे, आनंद साजरा करणार आहे आपण छानसा, आणि त्यावेळेला तुम्हाला असं सोबत घेऊन नाही जायचं. इट इज नॉट अ गुड, नाही का? कारण आनंद हा कायम फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरा करायचा असतो. ऑफ कॅमेरा जी फॅमिली आज तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आहे, त्यापेक्षा ही जी बाकीची इतरही फॅमिली आहे, हे सगळे जणांसोबत तर आनंद माणूस शेअर करतोच. पण देवाच्या दयेने मला एक खूप छान फॅमिली, तुम्ही ऑनलाईन फॅमिली लाभलेला आहात, अपूर्वाच फॅमिली लाभलेली आहे. सो आनंदाच्या क्षणी तुम्हा सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व नाही करायचं, ही गोष्ट काही पटली नाही. म्हणून म्हटलं की आता झालंय, चहा बिहा घेऊन झालंय, आंघोळ करून फ्रेश झालोय, तर सगळ्यात आधी करून घेऊयात ब्लॉगची स्टार्टिंग. आणि तुम्हाला सांगूयात की आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला खूप छान वाटतं आजच्या दिवशी. आणि काय म्हणाला, काय आहे ते असं नाही सांगणार, तुम्ही विचार करा. बरं चला, मी तुम्हाला एक क्लू देते. क्लू असा आहे की जर आजचा दिवस नसता तर कदाचित तुम्ही, म्हणजे कदाचित मी इथे नसते, आणि जर मी नसते तर तुम्ही नसतात. आता विचार करा की असा कुठला दिवस असेल की जो दिवस जर आज उगवलाच नसता तर कदाचित तुम्ही आणि मी नसतो, आपण एकमेकांना भेटलो नसतो, अस्तित्वातच नसतो. हम्म. अहो, सारखं सारखं काय काय म्हणून काय विचारतात? जरा खाजवकी, तुमचं खाजवकी, काय ते शोधायला डोकं न खाजवकी, काय ते शोधायला डोकं. चालवा चालवा, थोडीशी तर्क चालवा, मी तुम्हाला सांगणार आहे आज काय आहे ते, पण थोड्या वेळाने. तर तुम्ही विचार करायचा की आज काय आहे. आता मी तुम्हाला क्लू दिलाय की जर आजचा दिवस नसता तर कदाचित मी इथे नसते, मी इथे नसते, तुम्ही इथे नसतात, आपली भेट झालेली नसती. सो एवढाच क्लू मी तुम्हाला देऊ शकते. आणि आज काय आहे हे मी तुम्हाला सांगेन, पण ते सांगेल कदाचित थोड्या वेळाने, कदाचित संध्याकाळी. कारण की आता माझं सगळं आवरून झालं की, म्हणजे देवपूजा वगैरे झाली, नाश्ता करून झाला की मला जायचं एका ठिकाणी जिथे मी कॅमेरा चालू नाही करू शकत, तिकडनं मी येणार आहे संध्याकाळी. सो ते झाल्यानंतर मगच तुम्हाला मी सांगू शकते की काय होतं. कारण की आपल्याला बोलायला खूप कमी वेळ मिळतो आणि खूप जास्त बोलायचं असतं त्याच्यामुळे. सो आय गेस की तोपर्यंत तुम्ही गेस करून कॉमेंटमध्ये सांगितलेलं असेल की आज काय स्पेशल आहे ते. तर याच नोटवर आपण करून घेतो ब्लॉगचा इंट्रो. तर राम राम मंडळी, अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही? ताई माई अक्का, दादा बहिणी, काका काकू, आजी आजोबा, छोटे छोटे बाल गोपाल. आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल आणि तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितच असायचे, आपली व्यवस्थित काळजी घ्यायची. कारण मला, म्हणजेच तुमच्या अपूर्वाला, माझी अपूर्वा फॅमिली प्रचंड प्रिय आहे. ओके. सो आजचा दिवस स्पेशल आहे, एन्जॉयमेंट आहे, खूप काही काही घडणार आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. सो त्यामुळे रेडी राहा, कुर्सी की पेटी बांध लो. आज मस्त एन्जॉयमेंटचा, मस्त मजेचा, आनंदाचा दिवस आहे. फक्त तो काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. तर मला उशीर होतोय, मी निघते आहे. मला उशीर होतोय, मला तयारी वगैरे करायची, अजून थोड्या गोष्टी करून निघायचं आहे. सो त्यासाठी मी निघते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा आज कोणता स्पेशल दिवस असू शकतो ते. जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. लवकरात लवकर 1000 सबस्क्राईबच करा. तुम्हाला मला सांगा, तुम्हाला सरप्राईज नको आहे का? हवं आहे ना? मग पटापट सबस्क्राईब करा. आता मी जाते, आवडते. आपण भेटूयात संध्याकाळी. बाय. विथ खुशखबरी. तोपर्यंत तुम्ही जरा विचार करून ठेवा, लिहून ठेवा. बघूयात कोणाकोणाचे अंदाज खरे ठरत आहेत ते. ओके. बाय. आपण भेटूयात संध्याकाळी. One eternity later.
हॅलो गाईज, तर फायनली मी घरी आलेली आहे आणि मी कपडे वगैरे चेंज नाही केले. तर मला जायचं आहे बाहेर. हां, तर कुठे बाहेर जायचं? तुम्हाला हा प्रश्न पडला आहे, आय नो. तर मी सकाळपासून ते तुम्हाला म्हणते ना, की आजचा दिवस खूप स्पेशल आहे, आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आणि जर आजचा दिवस नसता तर कदाचित मी पण इथे नसते, आपली पूर्ण फॅमिली नसते, आपण कोणीच इथे नसतो. तर तो आजचा दिवस जो स्पेशल आहे, तो स्पेशल असा आहे की आज आहे पूर्वाज फॅमिलीच्या आईवडिलांची, म्हणजेच तुम्हा सगळ्यांच्या आईवडिलांची, म्हणजेच माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि सकाळपासून मी तुम्हाला हेच सांगत होते की आजचा दिवस स्पेशल आहे, आजचा दिवस स्पेशल आहे, आजचा दिवस स्पेशल आहे, आज काहीतरी आहे. आणि आज असं काहीतरी आहे जे आत्ता जे म्हटले तेच की असं काहीतरी आहे की जे नसतं झालं तर आज मी पण इथे नसते आणि तुम्ही पण इथे नसतात. सो ती आहे आईबाबांची ॲनिव्हर्सरी. पण आज मी दिवसभर बाहेर होते, बाहेरून काम करून घरी आले, आता जस्ट फ्रेश वगैरे झाले, कपडे चेंज केले नाहीत कारण की खूप घाम आहे. आणि घाम उन्हाच्या काळात ना, मी जेवढं मला कम्फर्टेबल कपड्यांमध्ये, तुम्ही म्हणाल की काय एकच कपडे घालते, काय असेच कपडे घालते, काय ढगळच घालते काय, तर मला कम्फर्ट महत्त्वाचं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. बाकी मी कशी दिसते काय दिसते माहीत नाही. आणि अवॉइड माझे केस पण अवॉइड करा, कारण की मी काल धुतलेत केस पण घामाने सगळे चिकट चिकट झालेले आहेत. कारण इथे खूप घाम आहे, गरमी आहे आणि सरप्रायझिंगली खूप उष्णता, दम्मटपणा खूप आहे, त्याच्यामुळे घाम खूप येतो आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा, आजच्या दिवसावर फोकस करा. सो आज आहे आईबाबांची ॲनिव्हर्सरी. बाहेर आल्यानंतर जे आम्ही फ्रेश झालो, आता बाहेर बाहेर काका, आत्या आणि आत्याचे मिस्टर असे दोघं जण तिघही जण आलेले आहेत. आणि आम्ही चाललो आहे बाहेर सेलिब्रेशनसाठी. केक कटिंग वगैरे काही होणार नाही, कारण की आई बाबांना केक कटिंगमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे. त्यांना एवढंच असं फॅमिलीने एकत्र यावं, गप्पा गोष्टी कराव्या, एकमेकांसोबत मजा मस्ती करावी आणि कुठेतरी डिनरला वगैरे बाहेर जाण्याची तर टूम माझी आहे, म्हणजे इच्छा माझी असते, त्याच्यामुळे आम्ही जातो. सो आता आम्ही बाहेर जाणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे त्या निमित्ताने, ते म्हणजे असं की अधिक महिना चालू आहे. तर आयतेच चालून आत्या आणि आत्याचे मिस्टर घरी आलेले आहेत. अधिक महिन्याचं वाणसुद्धा आईला त्यांना द्यायचं आहे. सो त्याची आई बाहेर तयारी करते. सो चला आपण बघूयात ते वाण काय आहे. आई ते वाण देतानाही बघूयात, त्याचंही आपण शूट करूयात आणि जाऊयात बाहेर जेवायला. ओके, सो चला माझ्यासोबत. करून घ्यायचं, आपण पुण्य साठवत राहायचं. साठवा मी व्हिडिओ पुण्य साठव. मी व्हिडिओ साठवते. ओ उठा ना, हळूच आले ते. या इकडनं हळूच. थांबा जरा. त्यांना लावा कुंकू. कशाने लावा तुम्ही, त्याने लावायचं. त्यांना पण ओळख घ्यावं. हो ते तर बघ, करते का तर करशील का? हो, करते. काय याची काय आवश्यकता नाही नाही. हो, फार काही नाही दिले. काय नाही, काय काहीच नाही, नाही, फार काय काही नाही नाही. हो. फक्त ताट जुनं आहे ते आमचं आम्हाला. जरा निरंजनीचं हे असंच ठेवायचं ना. अगं अपूर्वा, ते ओटीचं आणि बरं. हो आणते. थँक्यू. येस. नमस्कार करा. ओटी आणली. हो. ओटी कसं नाहीये ना, दर बरं. नाही, मला जे करायचं ते मी असंही करू शकते. माझ्या समजुतीने जसं होईल तसं करून द्या. एकदम व्यवस्थित केलं. काही कमी जास्त जरी म्हटलं असतं पण नावं ठेवली खाली तरी मागे गहू- ठेवा. खाली गहू टाकले. हो ना, टाकून पाहिलं ना मी, ते पण पाहिलं. तेच सांगते की खाली काय ठेवायचं असं त्यांना आजच म्हटलं. काढला ना, हम्म. फोटो काढला ना सगळं. मग? हां. त्यांचा निघाला. हो, आता जोडीचा निघाला. बाकी डोके आपापले ज्यांनी त्यांनी ठरवून घ्या कोणतं डोकं कोणाचं. ते जोडीचं काढलंय. थोडासा जळू दे. आहे आपली आहे. कामाचं नसलं तरी किती त्रास. अक्षरंत सुखाची घे. मूग मिठा करून
खरोखर बैठा तुम्ही घ्या. तुम्हाला अवघे आहे त्यांनी आता एवढी आणली ना खाणारच आहे ना बस तू खाता आहे हो घ्या ना तिला दे रे, हे घे, तुमच्या हे तिथं घे, होईल नाही ना. आहे, हे बघ. दिली बस मी खाता रुंद नाही सो फायनली गाईज आम्ही निघालो आहे बाहेर आणि आमच्याकडे 4 व्हीलरमध्ये 4 व्हीलर आणि 2 व्हीलर असं जाणार आहे आम्ही. तर ॲनिव्हर्सरीवाली जी बर्थडे गर्ल आहे ती माझ्यासोबत येणार आहे गाडीवर आणि बाकी सगळेजण काकांच्या गाडीत जाणार आहेत. सो आता निघूयात, उशीर झाला आहे, 9:15 होऊन गेलेले. माहिती नाही तिकडचं काय हालवाल असेल तर त्यामुळे निघूयात आणि तिथे गेल्यावर भेटूया. बाय. सो गाईज फायनली आम्ही बाहेर आलो आहे जेवायला आणि आई बाबा काका आत्या दोन्ही काका सगळे आतमध्ये बसलेत आणि आम्ही आलो आहे नाशिकच्या फेमस शिल्पा थाळीमध्ये आणि नंबर लावला आहे आता पण वेळ आहे अजून, गर्दी आहे बरीचशी आणि आम्ही 6 जण आहोत एकत्र त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो आहे जागा रिकामी होणे करायला. सो आता आम्ही वेटिंगमध्ये बसलेलो आहे. वरती गेल्यानंतर बघूयात काय काय आहे मेन्यूमध्ये आणि दाखवतो तुम्हाला पण काय काय मेन्यूमध्ये. तर थोडंसं वाट बघा, आता आपण वरती गेल्यावर भेटूयात. आता जस्ट आम्ही आलो, नंबर वगैरे लावला वरती आणि म्हणलं तुम्हाला सांगा की आम्ही इथे पोहोचतो आहे म्हणून. सो आता भेटूयात डायरेक्ट पानावर भेटूयात. ओके बाय. तुझा आवडता मेन्यू है ना, आवडता मेन्यू ना. मला का दुष्काळ टाकलं, मला लोणचं काय वाटतं मग असं सावत्रपणा नाही करायचं माझ्याशी. जाऊ दे का, आता चावी दिली. घे तो पण घे. फायनली सुरुवात झालेली आहे जेवायची आमची सगळ्यांची. काय म्हणते काही ताटं बघून घ्या म्हणावर. हां, बर्थडे स्पेशल ताट बघून घ्या म्हणलं. हे बघा, आणि ह्या तिघांना काहीही कर्तव्य नाही आहे. हा आपण तिकडे होतो. तिकडे अजून एक माझी आवडती गोष्ट आली आहे काही, बघा माझी आणायची दही वडा. आवडतो ना तुला? झालं सगळ्यांनी सुरू, आता मी पण सुरू करते. नाही माझा आहे नाही, मला वेळ लागतो. हे काय दहीवडाची टेस्ट कशी आहे? मी जेव्हा दहीवडा खायचो
उन्हाळ्याचं स्पेशल. आणि काही तिथून जेवणावरून आम्ही निघत होतो आत्ता फायनली. ही पाटी मला शिल्पा हॉटेलमध्ये दिसली. ही बघा, अतिशय समर्पक लिहिलेलं आहे आणि ह्या गोष्टी हे पाळतात सुद्धा. सो ही एक पाटी तुम्हाला दाखवायची होती. आता फायनली आमचं जेवण झालं. आता आम्ही घरी जातो. घरी गेल्यावर मग भेटूयात. आई बाबा हे बघा, आई चालली आहे. बाबा काका आते वगैरे सगळे खाली उतरते. मी पण निघते घरी गेल्यावर. सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि माझ्यासोबत आहेत उत्सव मूर्ती पार्ट 1. पार्ट 2 गेलेत तिकडे. ती बघा गाडी काकांची निघाली. आणि ही उत्सव मूर्ती आहे का, आपण हिला आत्ता, बाकी सगळ्यांना घरी गेल्यावर विचारूयात, हिला आत्ता विचारूयात कसं वाटलं जेवण. मस्त एकदम. काय काय होतं तुझं आवडीचं? केला एन्जॉय? दहीवडा. हां, दोन्ही तुझ्या फेवरेट गोष्टी होत्या. या सगळ्याच्या फेवरेट गोष्टी आहेत, त्यामुळे एन्जॉय केलं आहे का नाही? पाणीपुरीवाला अजून उघडं आहे बघा. खायचंय तुला? जागा नाही. आता किती भरलंय तुझं पोट? कुठपर्यंत भरलं दाखव. हा चला काही निघूयात आता. घरी गेल्यावर भेटू. ओके बाय. हां, माझी मुंडी समोरून ना. हां, रस्ता. आईस्क्रीम घ्यायचं आहे ग आता घेऊ की मग? म्हणून सांगितलं आईस्क्रीमचं असलं दुकान तर बघ. असेल ना आपल्याला नेहमीच. माहिती ते माझ्यापर्यंत उघडं असतात. माझ्या डोक्यात आलं होतं हे. म्हटलं तुमची पोटं भरली म्हणतात, तुम्ही खाणार का नाही माहिती नाही. काय आईस्क्रीम? हां, 800 रुपयाचं. थोडं थोडंच खायचं, जास्त म्हणजे. सो फायनली गाईज आम्ही घरी आलो जेवण वगैरे करून. तुम्ही बघितलंच आता. आणि मी म्हटलं होतं की घरी गेल्यानंतर आपण सगळ्यांचे रिव्ह्यूज ऐकू की कसं वाटलं जेवण, काय वाटलं ते. पण अजून एक सरप्राईज आहे जे वाट बघतं आहे. आणि ते म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित असेल, पण मग आम्ही बाहेर जाणार होतो त्यामुळे आम्ही तसं सांगितलं होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की ठीक आहे, ही गोष्ट कदाचित पोस्टपोन होईल. पण नाही, काही लोक विसरत नाहीत, आमची सोसायटी विसरत नाही की हे आपल्याला ह्यांचा बर्थडे, ह्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे. सो एक मिनटं खाली उतरून घेते. सो मी तुम्हाला बाहेरकडनंच दाखवते की आम्ही बाहेर आलोच बघितलं आम्ही की तयारी झालेली आणि सगळे इथे वाट बघतात. ते बघा, काका बाबा हे पण सगळे इथेच बसलेत. हॅलो, हाय. मग काय मागव की. चला. आणि हे सगळेजण वाट पाहतात तुमची. फक्त खाली बघून उतरा, सावकाश सावकाश. पण मला यावंच नव्हतं वाटत. खा ना, खूप दम सारखं झालं ना. चला सावकाश. हो ते सावकाश. ये गो सावकाश. चला. ओ हो 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 हो. मला पाया पडू अया, पाय पडतात. अरे 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 अरे. वागता येत नाही पण तरी सावकाश. चला. लवकर या. जसे आहे तसे या. काढ काढ. हो
दीदी हां हो फोटो काढायला हां हो चॉकलेट आहे चला ग्रुप फोटो राहा सगळे उभे नाही सो फायनली मी आली आईस्क्रीम घ्यायला सगळ्यांसाठी बिल्डिंगमधल्या आईस्क्रीम घेऊन आता घरी चालले सिया किधर है? हे बघा हे सगळे आमच्या बिल्डिंगमधले वाही आहेत पुरं मजा आली आवडलं का आईस्क्रीम कोणाला मँगो आलंय कोणाला नाही आलं सगळ्यांना बटरस्कॉच आलंय क्या बात आहे चला खा खा एन्जॉय करा कुठं गेलं करा करा एन्जॉय हे बघा हे सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक आणि हे चिल्ले पिल्ले सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करतात आणि हे आहे माझं आईस्क्रीम चल आईस्क्रीम खाऊन भेटूयात 1 hour later. सो गाईज फायनली आम्ही खाली तुम्हाला दाखवत होतो सगळे आईस्क्रीम पार्टी वगैरे केली आम्ही सगळ्यांनी बिल्डिंगमधले सगळ्यांनी केक वगैरे कट केला आणि मला थोडासा अंदाज होता की हे होऊ शकेल कदाचित म्हणून मी केक पण आणला नाही कारण आईला केकचं फारशी क्युरिओसिटी नाही आहे इनफॅक्ट उलटं आहे की तिला केक वगैरे कट करणं ह्या सगळ्या गोष्टी फारशा आवडत नाहीत तिचं असं म्हणणं असतं की कुटुंबाने एकत्र येऊन एन्जॉय करा हे मगाशी पण मी बोलले पण परत एकदा रिपीट होतं ते की कुटुंबानी एकत्र बसा गप्पा मारा हसा खेळा छान राहा दॅट इज माय गिफ्ट अँड दॅट इज केक अँड दॅट इज एव्हरी सेलिब्रेशन फॉर मी असं तिचं प्रत्येक सणांच्या बाबतीत असतं ह्याच्या बाबतीत खूप थाटमाट गाजावाजा मोठं असं काही नाही छोटेखानी कार्यक्रम पण छान स्वीट आपल्या जवळच्या मेंबर्ससोबत करा अशी तिची कायम इच्छा असते आणि असंच सेलिब्रेशन तिला प्रत्येक वेळेला आवडतं बट बऱ्याचदा माझ्या हट्टासाठी म्हणून बऱ्याच गोष्टी ती ग्रँड करते किंवा काय म्हणता येईल ना तिला की ते थोडंसं जास्त ओव्हर एक्झॅज्युरेट होतं कधी कधी ते तिला असं वाटतं म्हणजे आपण जनरली जे सेलिब्रेट करतो ते करतो आपली सेलिब्रेशनची एक हे वेगळी असते आणि मोठ्यांची एक वेगळी असते आणि त्यात माझी आई खूप अशी शांतता आवडणारी अशी खूप गाजावाजा करून प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे अशी काही गरज नाही अशा मताची असल्यामुळे तिला आत्ता आज आम्ही जसं छोटंसं सेलिब्रेशन केलं तसंच आवडतं आणि त्याच्यामुळे मी केक वगैरे काही आणला नाही खूप काही मोठं असं काही केलं नाही पण बिल्डिंगमध्ये जे आमचे आहेत बिल्डिंग मेट्स आहेत आमचे जे बिल्डिंगमधले काय म्हणता येईल त्याला जे फ्रेंड्स आहेत बिल्डिंगमधली जी एक फॅमिली आहे निळकंठची जी एक फॅमिली आहे आमच्या बिल्डिंगची त्या फॅमिलीनी केक आणला कट केला मग तुम्ही बघितलं मी जाऊन आईस्क्रीम घेऊन आले आईस्क्रीम पार्टी वगैरे केली आणि आता सगळं उरकून फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून फ्रेश झाले तरी घाम मला खूप येतो आहे कारण मला एक तर घामच एक खूप येतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गरमी खूप आहे पावसाचं वातावरण आहे दमट वातावरण झालं आहे सगळं मला खूप घाम येतो बट लेट इट बी आता तशी झोपायचीच बदलली तर फ्रेश होऊन कपडे बिपडे बदलून आता फायनली आई झोपली बाबा पण झोपलेच आहेत आणि मी म्हटलं मी पण झोपायला गेली मग मला एकदम आठवलं अरेच्छा मी फॅमिलीला तर बाय म्हटलंच नाही गुड नाईट म्हटलंच नाही आणि ब्लॉग एंडच केला नाही सो म्हणून म्हटलं तुमच्याशी 2 मिनटं गप्पा मारत ब्लॉग एंड करत आणि मग जाऊया झोपायला फायनली आज खूप एन्जॉय झालं छान हॅपी छान मस्त दिवस गेला आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केलं असेल काय म्हणालात गिफ्ट आता गिफ्ट काय देणार मी आईवडिलांना काय गिफ्ट देणार मला ना कळत नाही मी काय गिफ्ट म्हणजे असं काही नाही की आईवडील एवढे मोठे आहेत त्यांच्याकडे सगळंच आहे त्यांना मी काय गिफ्ट देणार असं नाही पण मला कळतच नव्हतं खूप वेळ की मी काय गिफ्ट द्यावं काय नाही द्यावं ते बट काय म्हणतात त्याला माझा साबण थोडा स्लो आहे मला खूप उशिरा लक्षात आलं की मी त्यांना कमी बजेटमध्ये पटकन इन्स्टंट मिळणारी अशी एखादी गोष्ट आहे ती पण मी त्यांना देऊ शकते गरजेचं नाही की प्रत्येकाला मोठंच काहीतरी दिलं पाहिजे सो जी गोष्ट मी त्यांना देणार आहे छोटीशी ती बहुतेक उद्या नाहीतर परवा मिळेल मला ती मिळाली ऑन द वे आहे तीची डिलिव्हरी झाली ती मिळाली की मी यांना गिफ्ट दिली त्यावेळेला तुम्हाला दाखवेलच तुम्हालाही आवडेल छोटंसंच गिफ्ट आहे खूप असं एक्सपेन्सिव्ह पण नाही खूप मोठं पण नाही आहे बट येस आय होप
की त्यांनाही आवडेल आणि तुम्हालाही ते गिफ्ट आवडेल. सो थोडंसं होल्ड ऑन करा. 2 दिवसात तुम्हाला गिफ्ट दिसेलच की मी आई-बाबांना काय गिफ्ट दिलं आहे ते. आय होप तुम्ही सगळ्यांनी आजचा व्लॉग एन्जॉय केला असेल. सो जर व्लॉग आवडला असेल तर, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात, त्यामुळे तुम्ही एन्जॉय केलाच असणार. त्यामुळे पटापट कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा असं लिहायला विसरू नका. आणि दॅट्स इट फॉर टुडे. आपण आजचा व्लॉग इथेच संपवूयात. आणि खूप काही असतं बोलण्यासारखं, पण ना ऐन वेळेला जेव्हा कॅमेरा ओपन करते तेव्हा कधी कधी ना मी विसरून जाते कधी कधी की मला काय बोलायचं, कारण मला खूप काही बोलायचं असतं तुमच्याशी, बिकॉज यू आर माय फॅमिली. पण असो, आजचं विसरले. हां, मी असं म्हणत होते, मी म्हटलं आजचं विसरले तर उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर आजचा ब्लॉग जसा तुम्हाला आवडला तसंच आय गेस उद्याचाही तुम्हाला आवडणार आहे. आणि लेट्स होप की तुम्हाला उद्याचाही ब्लॉग आवडेल, कारण उद्याचा आणि परवाचा येणारे 2-3 ब्लॉग्स आहेत ते तुम्हाला आवडणारेच आहेत. सो स्टे ट्यून्ड. ब्लॉग मिस करू नका एकही, कारण छान छान ब्लॉगची सिरीज येते त्याच्यामुळे. आणि आज आपण इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ते. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. गुड नाईट. बाय.